Hello friends, in this session we are going to learn about the explanation of the second part of the lesson, his first flight. Even when each of his brothers and his little sister, whose wings were far shorter than his own, ran to the brink, flapped their wings and flew away, he failed to muster up courage to take that plunge which appeared to him so desperate. His father and mother had come around, calling to him shrilly, upbraiding him, and threatening to let him starve on his ledge unless he flew away. But for the life of him, he could not move. आता बघा याच्यामध्ये काय झालं. Even when each of his brothers and his little sister, whose wings were far shorter than his own, they ran to the brink, flapped their wings and flew away. आता काय झालं, त्याचे भाऊ जे होते, त्याची बहीण जी होती, त्यांचे विंग जे आहेत, दे वेर शॉर्टर दॅन हिज ओन. आता इथे शॉर्ट या शब्दाला ER लागलाय. शॉर्ट हा शब्द पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये असतो आणि ER लागल्यानंतर या शब्दाची डिग्री थोडी वाढली. शॉर्टर म्हणजे च्यापेक्षा अधिक शॉर्ट, ते कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये आलं. सो हुज विंग्स वेर फार शॉर्टर दॅन हिज ओन, त्याच्यापेक्षाही त्यांचे विंग्स जे होते ते शॉर्टर होते. बट देन ऑल्सो दे रॅन टू द ब्रिंक, ते ब्रिंककडे गेले, त्या कड्याकडे, अँड दे फ्लॅप देअर विंग्स अँड फ्ल्यू अवे, आणि त्यांनी त्यांचे पंख आहेत ते फडफडवले आणि दे फ्ल्यू अवे. बट दिस बर्ड, this seagull, he failed to muster up courage. Now, to muster up courage means to gather courage. तो धैर्य एकवटू शकला नाही. Okay, to take that plunge which appeared to him so desperate. आणि ते फ्लाईट घ्यायला तेवढं धैर्य मात्र तो एकवटू शकला नाही. आर यू गेटिंग? Which appeared to him so desperate, and he could not muster up courage. So friends, you have to use this phrase and make a meaningful sentence. Then we also find here the infinitive, which is that to take. Yes, right. So his father and mother had come around, calling to him shrilly. Shrilly means what? In a loud, harsh voice. जोरात किंचाळणे ते. Upbraiding him. आता upbraiding म्हणजे काय? स्कोल्डिंग म्हणजे त्याची खरडपट्टी काढायला लागले ते. They were scolding on him. Threatening to let him starve. Threatening, ते त्याला धमकी देत होते. टू लेट पुन्हा इथे आता इन्फिनिटिव्ह आलाय बरं का, टू लागलाय या वर्बला. टू लेट हिम स्टाव ऑन हिज लेज, आणि त्याला तिथे लेजवरच तिथे तुला उपाशी ठेवू. आर गेटिंग? अनलेस ही फ्ल्यू अवे, जोपर्यंत जर तो उडला नाही तर त्याला म्हणजे उपाशी ठेवू अशा पद्धतीची त्याला धमकी दिली. बट फॉर द लाईफ ऑफ हिम ही कुड नॉट मूव्ह, वो तस्से मस नाही हुआ, म्हणजे तो अजिबात त्याने हालचाल केली नाही. सी व्हॉट हॅपन नेक्स्ट. दॅट वॉज द 24 hours ago. सिन्स देन नोबडी हॅड कम नियर हिम. आणि आता 24 तास उलटले होते. सिन्स देन नोबडी हॅड कम नियर हिम. द डे बिफोर, ऑल डे लॉंग, he had watched his parents flying about with his brothers and sisters, perfecting them in the art of flight, teaching them how to skim the waves and how to dive for fish. 24 तास उलटले होते. Since then, nobody had come near him. तेव्हापासून, since then म्हणजे तेव्हापासून, nobody
कोणीही नाही. हॅड कम. आता इथे पुन्हा हॅड कम आलेला आहे. कोणता टेन्स असेल बरं? येस येस, आयडेंटिफाय द टेन्स. येस, एक्झॅक्टली. आपण अगोदरच्या याच्यामध्ये पाहिलंच. काय आहे तो? येस, परफेक्ट पास्ट टेन्स. तर द डे बिफोर, ऑल डे लॉंग, म्हणजे त्या अगोदरच्या दिवशी ऑल डे लॉंग ही हॅड वॉच्ड हिज पॅरेंट्स फ्लाइंग अबाउट विथ हिज ब्रदर्स अँड सिस्टर. त्याने दिवसभर पाहिलं त्यांच्या आईबापांना काय करताना, त्यांच्या भावंडांसोबत तिथे उडताना. परफेक्टिंग देम इन द आर्ट ऑफ फ्लाईट, टीचिंग देम हाऊ टू स्कीम द वेव्स अँड हाऊ टू डाईव्ह फॉर फिश. आणि ते मुलांना त्यांच्या शिकवत होते, ते बाकीच्या इतर भावंडांना त्याच्या, हाऊ टू डाईव्ह फॉर फिश, म्हणजे डाईव्ह कशी मारावी समुद्रामध्ये. टीचिंग हाऊ टू स्कीम. स्कीम म्हणजे मूव लाईटली जस्ट अबोव द सी, म्हणजे त्या समुद्रावरून हळुवारपणे कशा पद्धतीने झेप घ्यावी. परफेक्टिंग देम इन द आर्ट ऑफ फ्लाईट, म्हणजे जे उड्डाण घ्यायचं आहे, काय म्हणतो, झेप घ्यायची आहे किंवा उडायचं आहे, तर ती कला आहे आणि त्यामध्ये पारंगत करण्याचा ते प्रयत्न करत होते. अँड ही हॅड इन फॅक्ट सीन हिज ओल्डर ब्रदर कॅच हिज फर्स्ट हेरिंग अँड डिव्होर इट. काय झालं? त्याने पाहिलं की त्याचा ओल्डर ब्रदर जो आहे, तर त्याने काय केलं होतं? काय करताना पाहिलं त्याने? तर तो ही वॉज कॅचिंग हिज फर्स्ट हेरिंग. त्याची पहिलं जे भक्ष्य होतं, म्हणजे ते हेरिंग म्हणजे अ सॉफ्ट फिन सी फिश, समुद्रातला तो मासा आहे, तर तो पकडताना. अँड डिव्होर इट. डिव्होर मीन्स ईट अप हंग्रीली, गिळंकृत करताना, ते खाताना त्याने पाहिलं, स्टँडिंग ऑन द रॉक. आणि हा मात्र while his parents circled around raising a proud cackle. आणि त्याचे पॅरेंट्स मात्र काय करत होते? दे सर्कल्ड अराउंड रेझिंग अ प्राऊड कॅकल. कॅकल मीन्स अटर अ श्रील क्राय, कलकलाट त्यांचा सुरू होता, ते ओरडत होते. अँड ऑल द मॉर्निंग द होल फॅमिली the whole family had walked about the big plateau midway down the opposite cliff, taunting him for his cowardice. आणि त्याचं काय आरती करतील ते सर्वजण? तर एक्झॅक्टली नॉट. अँड ऑल द मॉर्निंग द होल फॅमिली हॅड वॉक्ड. द हॅड वॉक्ड इथे कोणता टेन्स येईल बरं? येस, इथे पुन्हा हॅड वॉक्ड म्हणजे परफेक्ट पास्ट टेन्स, पूर्ण भूतकाळ. हिज फॅमिली हॅड वॉक्ड अबाउट. कुठे गेले बरं ते? वेअर डिड दे गो? दे वॉक्ड अबाउट ऑन द बिग प्लॅटू मिडवे डाऊन द अपोजिट क्लिफ. आणि क्लिफ म्हणजे तो उंच कडा आहे, त्याच्या अपोजिट बाजूने ते गेले तिथे. दे वर टॉन्टिंग हिम फॉर हिज कॉवर्डाईज. आता त्याच्या कॉवर्डाईजवर ते लॅक ऑफ करेज टू फेस डेंजर, म्हणजे भेकडपणा जो त्याचा आहे त्यावर ते हसत होते, त्याच्यावर टॉन्टिंग करत होते, त्याच्यावर टीका करत होते. आर यू गेटिंग इट? द सन वॉज नाऊ असेंडिंग द स्काय. आणि आता सूर्य मात्र वॉज असेंडिंग द स्काय. असेंडिंग म्हणजे काय? कुठे चालला होता तो? वर चालला होता. सूर्य डोक्यावर येत होता. ब्लेझिंग ऑन हिज लेज दॅट वॉज फेस द साऊथ. आणि त्याचा काय म्हणतो, कुठे त्याचं ऊन पडलं होतं ते? तर त्या लेजवर ते ऊन पडलं होतं. आता या वाक्यामध्ये पुन्हा एकदा बघा, द सन वॉज असेंडिंग, नाऊ असेंडिंग. आता इथे वॉज आहे आणि पुढचं जे वर्ब आहे असेंड, याला ING लागलाय. सो हा कोणता काळ झाला मग? वॉज आहे म्हणजे पास्ट टेन्स आहे, आणि असेंडिंग आहे म्हणजे कंटिन्युअस पास्ट टेन्स, किंवा आपण त्याला
पास्ट कंटिन्युअस असं देखील म्हणतो. ही फेल्ड द हीट बिकॉज ही हॅड नॉट इटन सिन्स द प्रिव्हियस नाईटफॉल. बिकॉज ही हॅड नॉट इटन सिन्स द प्रिव्हियस नाईटफॉल. अगोदरच्या रात्रीपासून, संध्याकाळपासून, प्रिव्हियस मीन्स द डे बिफोर, तर त्याच्या अगोदरच्या संध्याकाळपासून त्याने काहीच खाल्लं नव्हतं. आता ही फेल्ट द हीट. आता फेल्ट नुसतं एक वर्ब आलं आहे, ते पास्ट टेन्समध्ये आहे. तर त्या छोट्या गौण वाक्याचा टेन्स जो आहे तर तो कोणता होतो? सिम्पल पास्ट टेन्स होतो. आणि बिकॉजपासून आता पहिला क्लॉज होतो तो, बरं का, ही फेल्ड द हीट हा पहिला क्लॉज होतो, मेन क्लॉज आहे. आणि बिकॉजपासून होणारं ते पुढचं क्लॉज आहे. आर यू गेटिंग? त्याला आपण सबऑर्डिनेट क्लॉज म्हणतो. सो बिकॉज ही हॅड नॉट इटन सिन्स द प्रिव्हियस नाईटफॉल. सो हॅड नॉट इटन, त्याने काहीही खाल्लं नव्हतं. पुन्हा आता इथला टेन्स कोणता होतो? परफेक्ट पास्ट टेन्स. ही स्टेप्ड स्लोली आउट टू द ब्रिंक ऑफ द लेज. आता तो हळूच असा तिथे कुठे गेला? तो ब्रिंकवर गेला, त्या कड्यावर गेला तिथे. स्टँडिंग ऑन वन लेग विथ द अदर लेग हिडन अंडर हिज विंग. एका पायावर तो उभा राहिला, दुसरा पाय त्याने पंखांमध्ये झाकला होता. ही क्लोज्ड वन आय देन द अदर and pretended to be falling asleep. आणि त्याने ढोंग करायला सुरुवात केली. कसलं ढोंग करायला? प्रिटेंडेड. त्याने ढोंग केलं. कसलं? टू बी फॉलिंग अस्लीप. जणू काही त्याला झोप लागली अशा पद्धतीचं. स्टील दे टूक नो नोटीस ऑफ हिम. तरीही त्यांनी त्याच्याकडे फिरकून ढुंकून पाहिलं नाही. ही सॉ हिज टू ब्रदर्स अँड हिज सिस्टर lying on the plateau, dozing with their head sunk into their necks. So he saw his two brothers and his sister lying on the plateau. He saw, त्याने पाहिले. आता पुन्हा इथे टेन्स जर बघितला आपण तर तिथे सिंपल पास्ट टेन्स होतो. He saw his two brothers and his sister lying on the plateau, dozing with their heads sunk into their necks. बघा आता ते शांतपणे पडलेलं ते म्हणजे त्याच्या भावंडांना तो पाहतो. आता इथे बघता येईल आपल्याला की असेंडिंग हा शब्द आला होता या पॅसेजमध्ये. या असेंडिंग शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे डिसेंडिंग. असेंडिंग म्हणजे वर जाणे आणि डिसेंडिंग म्हणजे खाली येणे. तर तशा पद्धतीचा त्याचा अर्थ होतो. इथे आपल्याला दिसतच असेल ही अपोजिट वर्ड्सची पेअर आहे. हिज फादर वॉज प्रिनिंग द फेदर्स. हिज फादर वॉज प्रिनिंग द फेदर्स ऑन हिज व्हाईट बॅक. ओनली हिज मदर वॉज लुकिंग ॲट हिम. शी वॉज स्टँडिंग ऑन अ लिटिल हाय हम्प ऑन द प्लॅटू. हर व्हाईट ब्रेस्ट थ्रस्ट फॉरवर्ड. आता काय झालं बघा, हिज फादर वॉज प्रिनिंग. आता वॉज प्रिनिंग, वॉज आणि प्रिन या शब्दाला ING लागलाय. कोणता टेन्स होतो? वॉज पास्ट टेन्स आणि ING लागला म्हणजे कंटिन्युअस. सो कंटिन्युअस पास्ट टेन्स. हिज फादर वॉज प्रिनिंग द फेदर्स ऑन हिज व्हाईट बॅक. म्हणजे तो फादर जो होता, ही वॉज मेकिंग अन एफर्ट टू क्लीन हिज फेदर्स विथ द बीक. म्हणजे चोचीने तो पंख स्वच्छ करण्याचा प्रयत्न करत होता. प्रिनिंग म्हणजे त्याचा अर्थ चोचीने पंख स्वच्छ करणे. अँड ओनली हिज मदर वॉज लुकिंग ॲट हिम. आणि त्याची आई मात्र शी वॉज लुकिंग ॲट हिम. आणि ती मात्र त्याच्याकडे बघत होती. आता वॉज लुकिंग पुन्हा टेन्स कोणता असेल इथे? येस, एक्झॅक्टली, पास्ट कंटिन्युअस टेन्स. सो शी वॉज स्टँडिंग ऑन अ लिटिल हाय हम्प ऑन द प्लॅटू. आणि ती कुठे बरं उभी होती? जमिनीचा गोलाकार असा उंचवटा होता. राऊंड रेज्ड मास ऑन लँड, त्याला हम्प असं म्हणतो आपण. तर शी वॉज स्टँडिंग ऑन दॅट. हर व्हाईट ब्रेस्ट थ्रस्ट फॉरवर्ड. आणि तिचं काय म्हणतो,
पूर्ण सफेद असणारी अशी त्याची ब्रेस्ट जी होती, इट वॉज थ्रस्ट फॉरवर्ड, ते पुढे आलं होतं. नाऊ अँड अगेन शी टोर ॲट द पीस ऑफ फिश दॅट lie on her feet and then scraped each side of her beak on the rock. आता ती आई मात्र नाऊ अँड अगेन, पुन्हा पुन्हा, सी टोर ॲट द पीस ऑफ द फिश, आता ती चोच मारत होती त्या फिशवर. त्या फिशचा तुकडा होता तिच्या, दॅट वॉज लाय ऑन हर फीट, तिच्या पायांमध्ये होता तो. अँड देन स्क्रॅप्ड ईच साईड ऑफ द बीक ऑन द रॉक, आणि ती चोच अशी ते स्क्रॅप्ड करत होते. ते स्क्रॅप्ड म्हणजे रब्ड असा उच्चार करायचा बरं का, म्हणजे घासत होती ती. द साईट ऑफ द फूड मॅडन हिम, आता समोर काहीतरी दिसतंय खायला पण खाऊ शकत नाही. आणि त्याच्या ते जे दृश्य आहे अन्न पाहिल्यानंतर, इट मॅडन हिम म्हणजे काय, तो भुकेने पुन्हा कासावीस झाला असेल. हाऊ ही लव टू टिअर फूड दॅट वे, आणि त्याला कसं आवडत होतं ते अन्न असं टिअर करायला, ते फिश जे आहे ते टिअर करायला. स्क्रॅपिंग हिज बीक नाऊ अँड अगेन टू वेट इट, आणि ती त्याची बीक जी आहे, इट वॉज स्क्रॅपिंग हिज बीक नाऊ अँड अगेन टू वेट इट. वेट मीन्स व्हॉट? येस, त्याला शार्पन करण्यासाठी तो हे करत होता. नाव हिअर आर सम ऑफ द सेंटेन्स. his father was, now see this sentence and identify the tense. So what is the tense of this sentence? Yes, exactly. What is that? We already seen it. Yes, continuous past tense, म्हणजे चालू भूतकाळ. This sentence, yes, was standing. Once again, was plus verb plus ing. Once again, continuous past tense. Now his mother was looking at him. Was looking. So what is the tense? Yes, exactly. Continuous past tense. So friends, in this way we have seen this first part of this story. We'll continue the remaining part of the story in the next video. So till that, friends, we'll continue the remaining part of the story in the next video. So keep watching our videos. Thank you very much.